राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ अहिल्यानगर शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरामध्ये प्रतिनिधिक स्वरूपात फॉर्म ठेवून करण्यात आला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असून सर्वांनी पक्ष संघटना वाढीसाठी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करावी। पक्षाचे विचार शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी विभागानुसार सदस्य नोंदणीचे नियोजन करावे। आपण महायुती सरकारामध्ये काम करत आहे। काश्मीर भूमीतील पीओके शब्द पुसला पाहिजे आणि अखंड भारत निर्माण होण्यासाठी हिंदुत्वाची खरी गरज आहे। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कुठलेही शुभ कार्य करायचे असेल तर ते धार्मिकतेपासून करावे लागते। शहराचे श्रद्धास्थान श्री विशाल गणपती मंदिरात सदस्य नोंदणीचा शुभारंभ केला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी महापौर गणेश भोसले, माजी स्थायी समिती सभापती अविनाश गुले, माजी अध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, संभाजी पवार, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, कार्याध्यक्ष प्राध्यापक अरविंद शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, युवक अध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर, विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, दीपक खेडकर, शिवाजी साळवे, डॉक्टर रणजित सत्रे, मरू गाडळकर, सतीश धवन, भारत गारुळकर, विनीत गाडे, गणेश बोरुडे, आकाश दंडवते, रेणुका पुंड, मयुरी गोरे, संगीता अकोलकर, सुनंदा शिरवाळे, सुरेखा फुलपगारे, राणी भाकरे, अर्पणा पालवे, शालिनी राठोड, आरती उफाडे, सुनंदा कांबळे, मंजुषा शिरसाट आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण करत आहोत। आता महापालिकेत निवडून येणार असून या ठिकाणी महायुतीची सत्ता आणायची आहे, तरी कार्यकर्त्यांनी आपल्या भागामध्ये मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करावी। मनपा निवडणुकीमध्ये सदस्य नोंदणीचा विचार केला जाणार आहे। नगर शहराची राज्यामध्ये सर्वात जास्त सदस्य नोंदणी करणार असून 1 लाखाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिली आहे। सदस्य नोंदणी अभियानाचा एक प्राथमिक स्वरूपामध्ये शुभारंभ आज आपल्या अहिल्यानगर शहराचं ग्रामदैवत विशाल गणपती या गणपतीच्या चरणामध्ये एक आपला सदस्य नोंदणीचं पुस्तक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष संपतरावजी बारसकर साहेब यांच्या हस्ते आज या ठिकाणी ठेवण्यात आलं। काल रात्री हा कार्यक्रम नियोजित झाला, पण सकाळी आम्हाला संपतदादांनी कळवलं की रात्री आम्ही आता नियोजन केलं आहे आणि आज फक्त प्राथमिक स्वरूपामध्ये याचं आज सुरुवात करत आहोत। आणि मग प्रत्येक भागामध्ये प्रत्येक पदाधिकारी असेल, प्रत्येक आपल्याला सदस्य नोंदणी अभियान प्रत्येक विभागामध्ये आणि प्रत्येक गल्लीबोळापर्यंत पोहोचवण्याचं काम संपतदादा स्वतः अध्यक्ष या नात्याने प्रत्येक ठिकाणी जाणार आहेत आणि ते करून घेणार आहेत। आणि आपल्याला देखील ती जबाबदारी ही आपल्याला प्रत्येकाला पार पाडायची। अचानक जरी कार्यक्रम ठरला असला तरी आपले बरीच मंडळी याच्यामध्ये आलेले आहेत। आज प्राथमिक स्वरूपामध्ये जरी उद्घाटन झालेलं असलं तरी आपल्याला मात्र रोजचं शेड्यूल हे संपतदादा सांगतील त्याप्रमाणे आपल्याला नियोजन करायचं आहे आणि प्रत्येक भागामध्ये आपल्या त्याचं नियोजन उद्घाटन त्याचा कार्यक्रम आपापल्या बाकीचे लोकांना जमा करतात त्या भागातलेच लोक तिथं नियोजन करणं अशा प्रकारचं नियोजन आपलं असणार आहे, असं संपतदादांनी मला सकाळी फोनवरती सांगितलेलं आहे। त्यामुळे आपण सर्वांनी त्याला चांगला प्रतिसाद द्यावा, सदस्य नोंदणी अभियान हे ठिकाणी राबवावं। आज महायुती सरकारमध्ये आपलं एक चांगल्या प्रकारे कामगिरी या राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल याच्यामध्ये आहे। एक दिल्लीसारख्या ठिकाणी देखील एक फार मोठा विजय आपल्याला महायुती सरकारच्या माध्यमातून, आपल्याला इंडिया सरकारच्या माध्यमातून हा पाहायला मिळाला। आणि भारतभरामध्ये आपण ज्या महायुतीमध्ये काम करतो त्या महायुतीचा आज काही बोटावर मध्ये इतके राज्य आता फक्त सत्तेमध्ये येण्याचे राहिलेले आहेत, नाहीतर आज सगळा देश आता संपतदादा आपण जर पाहिला तर काही दिवसामध्ये जसं आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे की आपल्या सर्वांचे विचार आहे की हे संपूर्ण एक भारत देशच नाही तर अखंड भारत निर्माण झाला पाहिजे अशी जी विचारधारा आहे तर आता निर्माण होत असताना पाहायला मिळतोय। आणि आता फक्त भारत नाही तर आता आपल्याला अखंड भारत निर्माण झाल्यानंतर हा आपल्या सर्वांच्या विचारातनं हे सरकार ज्या वेळेला अजून जसं आज सक्षम आहे तर अजून सक्षम जसं होत राहील तर ते अजून सक्षम झाल्यानंतर
आपण जे पाहतो ते काश्मीरच्या काही परिसरामध्ये गेलं, काश्मीरच्या पुढच्या पट्ट्यामध्ये काय गेलं तर आपल्याला तिथला POK शब्द POK हा सुद्धा शब्द पुसला पाहिजे आणि तो सुद्धा भारत भूमी असंच नाव आलं पाहिजे. अशा प्रकारचं काम या सरकारच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यामुळं हे सगळ्या प्रकारे काम करत असताना हे आपलं सदस्य नोंदणी अभियान जरी झालं तर या देशामध्ये हात बळकट झाले पाहिजे. NDA सरकार असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हे सगळं आपल्याला कुठंतरी चित्र हे दिसलं पाहिजे. त्याच्याकरता आपलं सदस्य नोंदणी अभियान आपल्या ग्रामदैवता चरणी आज संपतदादांनी ठेवलं आहे आणि निश्चित खात्री आहे की एकदा इथं सुरुवात झाली तसं आपण कुठलंही शुभ कार्य करत असताना एक आपली संस्कृती आहे, धर्मसंस्कृती आहे, त्या प्रकारे आपण कुठेतरी काम करत असतो आणि तशा प्रकारे आज संपतदादांनी या ठिकाणी नियोजन केलं आणि त्याचा आज शुभारंभ झालेला आहे. तरी प्रत्येकाने आपापल्या परिसरामध्ये आपापल्या भागामध्ये याचं काम पुढं करावं अशी एक या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पक्ष नोंदणी सदस्य अभियान राबवण्यात येत आहे आणि त्याचा प्रथम जो फॉर्म आहे ते श्री विशाल गणपती येथे चरणी अर्पण करून आज सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करताना आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये व नगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा धडाडीने काम करत आहे आणि येणाऱ्या या सदस्य नोंदणी अभियानामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या जे निवडणुका असतील त्याला 100% राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुती या महानगरपालिकेत येईल आणि जास्तीत जास्त म्हणजे संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात 1 नंबरची सदस्य नोंदणी ही नगर शहरातून झालेली असं मी असं खात्रीलायक आपल्याला सांगतो. आणि जसं आमदार साहेबांनी सांगितले की महायुतीचं NDAच्या सरकारबद्दल किंवा हे काश्मीरबद्दल ते पॉक नाव ते फोडायचे, तुम्ही फक्त ते त्यांचं देशाचं नका फोडू म्हणजे वाद झाले, कारण की बाकीचं तुम्ही सगळं उघडून टाकलं आहे. आज आपण पाहतो की जर जिथं पुढं अनाधिकृत पुढं धडके असतील किंवा अनाधिकृत पुढं रोडमध्ये जर काही असेल तर नुसतं संग्रामभाईचं पत्र गेलं किंवा संग्रामभाईचं नाव गेलं तर ते अतिक्रमण या ठिकाणी निघताना आपल्याला बघायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की ही काळाची गरजच होती. हे 100% तितकं सत्य आणि खरं आहे. आणि संग्रामभाईंचा विचार म्हणजे हा नगर नाही जिल्हा नाही, महाराष्ट्रासाठी हिंदुत्वाचा विचार आज पुढे घेऊन चालले. तो विचार आमच्या मनात आत भरपूर होता पण तुमच्यामुळं आता जास्त प्रमाणात बाहेर पडायला लागला असं आम्ही या ठिकाणी सांगतो. आणि येणाऱ्या काळात निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महानगरपालिकेमध्ये असेल किंवा युती म्हणून महानगरपालिकेमध्ये असेल सदस्य नोंदणी जास्त नोंदवून आणि जास्तीत जास्त सगळ्या युतीला मदत करून आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेचं सत्तेत येऊ. आणि आज अधिकृत किंवा अनधिकृत म्हणा की ज्यांना कोणाला निवडणुका ह्या महानगरपालिकेच्या करायच्या असतात तर त्यांनी उद्या तिकीटं मागताना आपली सदस्य नोंदणी केली किती केली याचा सुद्धा आपण विचार या ठिकाणी पक्षाच्या वतीने आमदार संग्रामभाईच्या वतीने आपण करणार आहोत. त्याच्यामुळे जो जास्त पक्षासाठी सुद्धा योगदान आणि काम देईल त्याला पक्ष सुद्धा प्राधान्याने संधी देणं असं या ठिकाणी मी सांगतो. ब्युरो रिपोर्ट न्यूज 24 अहिल्यानगर.